चांगला खेळ अगदी अनिल काटेकर आपण पाहिलं तर चांगल्या फॉर्म मध्ये आहेत, खूप चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. बॅट्समन नाव सांगा मला. फलंदाजाचं नाव काय आहे? स्ट्रायकर बॅटर नाम सतीश. चला जिंती टीम आपल्याला कॉल येतोय, आपल्याला पॅनलाइज केले जाईल याची नोंद घ्या. जिंती टीम व्हाईट बॉल आलाय. जिंती टीम इंद्रजित पाटील आपण थोडस इकडे लक्ष द्या. 12वा प्रतिनिधी आपला पाठवा इथे. यावेळी पहा चांगला बॉल पाहायला मिळालाय परंतु दिशा खराब. व्हाईट बॉल. यावेळी आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका हवेमध्ये आहे. बॉल अगदी नो मॅन लाईन चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत बॉल पर्यंत. फेकी केली आहे. 3 धावा मिळतील या बॉल वरती. यावेळी आक्रमण इंद्रजित पाटीलच्या बॅट मधून फटका हवेमध्ये भजलाय. बॉलच्या खाली राजू अप्पा पकडला जाईल. कॅच. महत्वपूर्ण विकेट चालली माघारी. हॅलो 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 हॅलो. चला स्पीडअप घ्या. चला स्पीडअप घ्या. पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा अनिल काटेकर. स्ट्राईक वरती नवीन फलंदाज आलेत. यावेळी पहा चांगला फटका केलाय. तिकडे बॉल चाललाय घोषांकित क्षेत्राच्या दिशेने. 2 धावा. पंधरा धावा धावफलकावरती. 15 हॅलो 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 हॅलो. 15 धावा. 1 षटक समाप्त. 15 धावा. हॅलो 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 हॅलो. गोलंदाजीच्या रणवेवरती अभि काटेकर. अगदी जबरदस्त टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या नावावरची चर्चा रंगवणारा खेळाडू अभि. यावेळी पहा पहिलाच बॉल वेगवान पद्धतीचा हात आलाय. डॉट पद्धतीचा बॉल यावेळी पाहायला मिळतोय, जिथे फलंदाजाला बीट होऊन बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगला चेंडू. नाव आहे अभि काटेकर. अगदी संपूर्ण टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या नावावरती चर्चा ठेवलेला खेळाडू. ज्या प्रकारे गोलंदाजी असेल, सध्या खूप चांगल्या घडीला गोलंदाजी करत आहे. रबर बॉलचा हंगाम देखील आहे आणि तितकी चांगली गोलंदाजी. अभि काटेकर पुन्हा एकदा निघाले. स्ट्राईक वरती फलंदाज सतीश. यावेळी आक्रमण होत नाहीये. फटका कनेक्शन थोडंसं फसतोय. सिंगल येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. राजू आपा बॉल पर्यंत पोहोचतात. फेकी केली आहे आणि यावेळी पहा 2 धावा मिळतील. 2 धावा धावफलकावरती मिळतील. स्ट्राईक वरती अगदी इंद्रजित पाटील यांची विकेट गेल्यानंतर सतीश आले. आता स्ट्राईक वरती राजू आपल्याला पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंड वरती. गोलंदाज अभि काटेकर. चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्ट्राईक वरती अक्षय आहेत.
अक्षय आहेत स्ट्राईक वरती, माफ करा. यावेळी पहा व्हेरिएशन दाखवलंय आणि ही खासियत आहे या गोलंदाजाची. अभि काटेकर चर्चा करतो गोटेवाडी संघाकडून वारंवारपणे आपण पाहत असतो ज्या प्रकारे बॉलला वळवण्याचं काम करत असतात वेगवान पद्धतीची गोलंदाजी आणि एखादा बॉल अगदी व्हेरिएशनने हाताळला जातो आणि फलंदाजाला चकमा देण्याचं काम केलं जातं. खूप चांगली गोलंदाजी. 3 चेंडूचा खेळ संपला आतापर्यंत. दुसऱ्या षटकातील धावसंख्या 17च्या घरामध्ये 17. अभि काटेकर अगेन्स्ट पुन्हा एकदा स्ट्राईक वरती अक्षय. यावेळी पहा व्हेरिएशन होतं परंतु त्यावेळी दाखवली ताकद. यावेळी फलंदाजाला अर्थातच नाव आहे बॅटरचं अक्षयच्या बॅट मधून आलाय 6 धावांसाठी मिळेल. बिग 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 हिट. षटकार. गोलंदाजावरती प्रहार चढवला, आक्रमण दाखवलंय. यावेळी मिळतील 6 धावा. षटकार. पुन्हा एकदा बॉलर सज्ज आहे अभि काटेकर. अगदी खूप चांगली गोलंदाजी करण्यामध्ये यशस्वी ठरतात वारंवारपणे. यावेळी पहा यावेळी वेग वाढवलाय आणि सांगितलं यावेळी एक तेरी आहे तो एक मेरी आहे. पहा चांगला बॉल. यावेळी डॉट पद्धतीचा चेंडू आलाय. धावसंख्या अगदी 1.5चा खेळ संपल्यानंतर 23च्या घरामध्ये 23. लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा बॉलर सज्ज आहेत. अगदी ओव्हर द विकेट करून गोलंदाजी करतायत. खूप चांगली ऍक्शन आहे आणि तितका चांगला स्पेस आणि व्हेरिएशन असेल ते स्तरावर गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. हलक्या हाताने केलेला फटका मिड विकेट पर्यंत बॉल पोहोचते. टिपमध्ये क्षेत्ररक्षक आहे फेकी करतील आणि तत्पूर्वी मात्र 2 धावा ऍड केल्या जातील. यावेळी होती चुकी. पहा रनआउटची संधी आहे. पुन्हा एकदा आणखीन एक धाव ऍड केली जाईल. पहा पुन्हा एकदा आणखीन एक धाव ऍड केली जाईल. पहा बघता बघता जिथे 2 धावा होत्या ते 3री धाव ऍड केली गेली आणि बघता बघता 4थी धाव देखील आणि फलंदाज होत आहेत बाद आणि धावा टोटल धावफलकावरती असणार आहेत. 4 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्या धावफलकावरती तब्बल 4 ने पुढे सरसावत असताना 27 माफ करा 27. फलंदाजाचं नाव कळवा आमच्यापर्यंत. सागर. नवीन फलंदाज आलेले आहेत सागर. अगदी 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या 27. पुन्हा एकदा सज्ज आहेत गोलंदाज डीजे अर्थात दिलीप. पहिला बॉल आडव्या बॅटने फटका सजवलाय. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर लेगचं क्षेत्र यावेळी निवडलाय. पहिल्याच बॉल वरती डीजेचा वाजवलाय. पहिल्याच बॉल वरती डीजे. 6 धावांनी मात्र मिळेल षटकार. आक्रमक फलंदाजी. यावेळी पहा षटकार आलाय. जबरदस्त फटका. फलंदाज नाव आहे सागर. सागरच्या बॅट मधून षटकार. पहा डीजे अगदी रफ्तार गोलंदाज ओळखले जातात गोटेवाडी संघाचे परंतु यावेळी पहिल्याच बॉलवरती षटकार आला आणि दुसऱ्या बॉलवरती पहा यावेळी कवचला घेऊन काढलाय. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत बॉल पर्यंत पोहोचतील. बॉल कॅरी करता आलेला नाहीये. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी आणखीन एक मोठा फटका. चौकार. अगदी भरत मोहिते आपल्याला पाहायला मिळाले. बॉल पर्यंत पोहोचले होते आणि बॉलला कॅरी करता आलं नाही. जजमेंट मिळालं नाही आणि बॉल चौकारासाठी 4 धावा. पहिल्या 2 बॉलवरती 10 धावा आलेल्या आहेत. पहा काय परिस्थिती करून ठेवली आहे. अगदी पहिल्या बॉलवरती षटकार दुसऱ्या बॉलवरती चौकार. बॉलर निघालेत. पुन्हा एकदा डीजे. यावेळी आक्रमण करण्याचा प्रयत्न. फटका हवेमध्ये. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळेल यावेळी. अगदी आपण पाहिलं तर आज कुठेतरी संतोष दबडे यांची अनुपस्थिती आहे नक्कीच असं वाटायला लागले डेफिनेटली आणि तरी सुद्धा मात्र आज किरण काटेकर असतील अभि काटेकर आहेत भन्नाट फॉर्म मध्ये गोलंदाज आहेत अक्षय देखील आहेत स्वतः कर्णधार आज मात्र संघाला लीड करत असताना खूप चांगला खेळ करताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉलर निघाले. डीजे अगेन्स्ट. यावेळी पहा वेग पाहायला मिळाला परंतु त्या वेगावरती देखील आक्रमण चढवलं. फटका हवेमध्ये. नो मॅन लँड ते ट्रॅव्हल होते आणि बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. तब्बल 39 39च्या घरामध्ये धावसंख्या 39.
39च्या घरामध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 39. चांगली बॅटिंग, चांगली सुरुवात, चांगली आक्रमकता पाहायला मिळाली आहे, जिथे उर्वरित अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 39च्या घरामध्ये. स्ट्राईक वरती सागर आले. अगदी जिंती संघाचा विचार केला तर इंद्रजित पाटील याचे विकेट गेल्यानंतर मात्र ज्या प्रकारे खेळ राहिलाय सागरच्या माध्यमातून असेल, अक्षय देखील तितकी चांगली साथ देताना पाहायला मिळालेले आहेत. चांगली बॅटिंग. बॉलर निघालेत पुन्हा एकदा. डीजे इन ऍक्शन पाहताय जबरदस्त. यावेळी पहा पलवून खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +1. टोटल 2 धावा आता मात्र अर्जित केल्या जातील. अजूनही पहिल्या इनिंग मधील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धपलकावरती पाहिलं तर तब्बल 41 धावा 41. या बॉल वरती देखील आक्रमण चढवलंय. मिड विकेट क्षेत्र निवडलंय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु आवाक्याच्या बाहेर. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. येतोय बॅटर. सागरच्या बॅट मधून चौकार. आक्रमण आक्रमण आणि आक्रमणाची भाषा मात्र यावेळी बोलताना पाहायला मिळतोय. सागर आल्या मात्र षटकाराने स्वागत. दुसऱ्या बॉलवरती चौकार. अशा 2 बॉलवरती 10 धावा मिळवल्या आणि तदनंतर मात्र ज्या प्रकारे बॅटिंग केली आहे अगदी जबरदस्त. वॉर्नर डीजे कधी आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालेला आहे. अंतिम बॉल आहे या षटकातील. अगदी पहिल्या इनिंगचा देखील अंतिम बॉल. सागर ऑन स्ट्राईक. या बॉलवरती सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगला फटका. 1 धाव मिळेल आणि दुसरी धाव घेत असताना रनआउट आणि 1 धाव मिळेल आणि 46 धावा आणि 47 धावांचं लक्ष दिलं गेलं या मॅच मध्ये गोटेवाडी संघासाठी, जिथे 46 धावा आहेत आणि बनवायच्या आहेत 47 धावा. 47 टू विन. नीड 18 बॉल्स. अठरा बॉल आणि बनवायचे आहेत 47 धावा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या जिंती टीम. त्याचबरोबर गोटेवाडी टीम बॅटर देखील यायचं आहे लगेचच. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर बुरबुशी गावचं युवा नेतृत्व अर्थातच संदीप दादा देवुंगडे यांची देखील उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभलेली आहे. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये आपण वेळात वेळ काढून उपस्थिती दाखवली आहे त्याबद्दल मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष शुभ स्वागत. वळूयात मॅचच्या दिशेने. जिंती विपक्ष मॅच आपण पाहतोय घोटेवाडी, जिथे घोटेवाडी संघाने टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तब्बल धावा कुठलेल्या आहेत घोटेवाडी संघाच्या अगेन्स्ट जिंती संघाने. तब्बल 47 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. 18 बॉल 47 धावांची गरज. सलामीवीर जोडी किरण काटेकर, त्याचबरोबर त्यांच्या सोबतीला अक्षय डफळे. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर किरण काटेकर, नॉन स्ट्राईक वरती अक्षय डफळे. आज कुठेतरी संतोष दुबडे यांची अनुपस्थिती आहे, परंतु नक्कीच किरण काटेकर यांच्यावरती फार जबाबदारी असणार आहे आणि चांगला खेळ करणं गरजेचं असणार आहे. पहिल्या मॅच मध्ये तब्बल 47 धावा बनवायच्या आहेत. 18 बॉल 47 समीकरण. जिंती संघ चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ घेऊ नका. चला जिंती संघ इंद्रजित पाटील, चला क्षेत्ररक्षण लावून घ्या विनंती असेल. चला स्पीडअप घ्या.
पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. मॅचला होते सुरुवात. 18-47 समीकरण. गोलंदाजीच्या रनवेवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलर नेम कपिल. यावेळी पहा पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवलंय. बॉल चाललाय पहिल्याच बॉलवरती सीमा रेषा पार. 4 धावांसाठी मिळेल. पहिल्याच बॉलवरती चौकाराने सुरुवात केली गोटेवाडी संघाने, जिथे मात्र किरण काटेकरच्या बॅटमधून 4 धावांसाठी मिळतोय चौकार येतोय 4 धावांसाठी, जिथे कपिल. आणि अगदी कपिलचा चर्चा केली तर मागची रबर बॉल प्रीमियर लीग या खेळाडूने गाजवली होती. जबरदस्त गोलंदाजी करत होता, मध्ये होता. आणि परंतु यावेळी पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. पाहूया कपिल पुन्हा एकदा लेफ्ट हँडेड स्ट्राईक वरती. किरण काठेकर जबरदस्त वेग दाखवला. यावेळी पहा बॉलला वळवण्याचं काम केलंय. डॉट पद्धतीचा चेंडू यावेळी पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. नाव आहे कपिल. अगदी कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग देखील जवळ येते. सर्वांनी फॉर्म भरून घ्या, याची नोंद घ्या. सर्वांनी फॉर्म भरल्याशिवाय तुम्हाला सहभाग घेता येणार नाहीये स्पर्धेमध्ये, याची नोंद घ्या. वळूयात मॅचकडे. कपिल अगेन्स्ट पुन्हा एकदा किरण काठेकर. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न. जबरदस्त चेंडू आहे. अगदी वेग देखील तितका चांगला आणि बॉलला वळवण्याचं देखील काम करताय. डॉट पद्धतीचा चेंडू यावेळी पंच कळवता डिक्लेअर झोन मध्ये सिंगल येईल. बघूया बॉलर निघालेत पुन्हा एकदा. किरण काटेकरचा धमाका यावेळी पाहायला मिळालाय. बॉलला पाठवलाय लॉंग ऑनच्या दिशेने. 6 षटकार. पहा 2 बॉल डॉट पद्धतीचे आणि तदनंतर मात्र कुठेतरी आक्रमण करत असताना चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. आणि परंतु तदनंतर मात्र किरण काटेकर आक्रमक होताना पाहायला मिळाले. आला षटकार 6 धावांसाठी. धावसंख्या 11च्या घरामध्ये. 11 ऑन दी स्कोर कार्ड. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. चला चेंडू द्यायचे आहेत. चला चेंडू पोहोचवा. अरे मॅच चालू करण्यासाठी तो पण द्या ना 1-2 बॉल. जुना द्या ना तात्पुरता. इकडे येस. खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. नामदेव दादा देवंगळे यांची देखील या स्पर्धेसाठी उपस्थिती लाभलेली आहे. वेळात वेळ काढून आपण देखील या स्पर्धेसाठी हजर आहात आणि ही स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आपण देखील मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं आणि या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष शुभ स्वागत. अगदी आपण पाहिलं तर 5 बॉल आतापर्यंत झालेले आहेत. उर्वरित अंतिम बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईक वरती किरण काटेकर, नॉन स्ट्राईक वरती अक्षय डफळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी गोलंदाज सज्ज आहेत. कपिल खूप चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता आहे या खेळाडूकडे. धावसंख्या तब्बल 13च्या घरामध्ये. या बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये रंगत नक्कीच चांगलं समीकरण होऊ शकतंय. व्हेरिएशन, परंतु त्या व्हेरिएशन वरती दाखवली नजाकत, ताकद, क्षमता. बॉलला पाठवले सीमारेषेच्या बाहेर. किरण काटेकरचा धमाका येतोय 6 धावांसाठी. बिग 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 षटकार. किरण काटेकर सेट ऑन फायर. अरे यार तू पण पाहूया. अगदी पहिलं षटक समाप्त. धावसंख्या 19 आकड्यावरती पाहायला मिळतीये. 19 ऑन दी स्कोर कार्ड. पहा चला थोडस स्पीडअप घ्या. क्षेत्ररक्षक टीम कुठली? जिंती टीम. चला स्पीडअप घ्या. गोलंदाजीसाठी शरद आलेले आहेत. गोलंदाजी शरणवेवरती महत्वपूर्ण षटक असेल. या षटकामध्ये धावा रोखाव्या लागतील आणि या षटकामध्ये कुठेतरी आक्रमण देखील होईल का हे पाहणं गरजेचं असणार आहे. चला थोडस स्पीडअप घ्या. पंच
बॉलर निघालेत शरद. पहिला बॉल स्ट्राईक वरती अक्षय डफळे. अक्षय डफळेच्या बॅट मधून भव्य स्वागत केलं. पहिल्याच बॉल वरती धमाका उडवलाय. लाजवाब. एका बाजूला किरण काटेकरच्या बॅट मधून वार तर दुसऱ्या बाजूला अक्षय डफळे देखील पलटवार करताना पाहायला मिळत आहेत. ऑन फायर होत आहेत. अगदी पॅव्हिलियन मधून सेट ऑन फायर होऊन आलेत की काय असं वाटायला लागलंय. जबरदस्त फटका. पहा अक्षय डफळे यांच्यासाठी पारितोषिक लगावलं गेलंय. विशाल मोरे यांच्याकडून 3 षटकार लगावले सलग तर 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. दुसऱ्या बॉल वरती आणखी एक मोठा फटका. बॅक टू बॅक 2 षटकार. अक्षय डफळे पहा काय आक्रमण आहे. तब्बल 47 धावांचा पाठलाग करत असताना बॅक टू बॅक 2 षटकार. गोलंदाज शरद याच्यावरती प्रहार चढवलाय. काय फटका घेत आहेत अगदी किरण काटेकर. त्यानंतर मात्र अक्षय डफळे नावाची चर्चा मैदानाच्या आतमध्ये रखताना पाहायला मिळतीये. काय फटकेबाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. गोटेवाडी संघाच्या बाजूने संतोष डबडे हे नाव आज नाहीये तरी सुद्धा मात्र जबरदस्त जमेची बाजू घेताना बॅटर अक्षय डफळे ऑन फायर. या बॉल वरती आणखीन एक मोठा फटका उडवला. फटका हवेमध्ये. यावेळी पहा कॅच सुटतोय. यावेळी ताकद फटक्याची कमी पडली. दुसरी धाव देखील घेण्यासाठी सज्ज झाले. 2 धावा मिळतील या फटक्याने आणि ते कुठेतरी 1001 रुपये गमावलेले आहेत. चांगला फटका खेळला होता अक्षयच्या माध्यमातून. धावसंख्या 33च्या घरामध्ये जाऊन पोहोचली. 47 धावांचा पाठलाग करत असताना शरद वरती ज्या प्रकारे अक्षय तुटून पडलेले आहेत ना फटक्यामध्ये लाजवाब ताकद पाहायला मिळाली आहे. या बॉल वरती पहा बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉल व्हाईट +1 अशा टोटल 2 धावा आणखीन ऍड केल्या जातील धाव फलकावरती. 35 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. 35. नक्कीच आपण पाहिलं तर संतोष डबडे यांची अनुपस्थिती असताना आज मात्र जमेची बाजून ज्या प्रकारे खेळ करतायत अक्षय डफळे आज त्यांची जागा घेत आहेत. संतोष डबडे यांच्या नावाखाली आज मात्र अक्षय डफळे आपली चर्चा रंगवत आहेत. यावेळी पहा शरीर यष्टीवरती आलेला बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी. खऱ्या अर्थाने योगेश मुंडे यांची देखील या स्पर्धेसाठी उपस्थिती लाभलेली आहे. आपले देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष शुभ स्वागत. खऱ्या अर्थाने वेळात वेळ काढून त्यांनी देखील आपली उपस्थिती दाखवली आहे या स्पर्धेसाठी. आपलं हार्दिक सहर्ष शुभ स्वागत. यावेळी व्हाईट +1 आणखी 2 धावा ऍड केल्या जातील धाव फलकावरती. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी यावेळी पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. बॉलर निघालेत. यावेळी पहा पुन्हा एकदा खराब बॉल. व्हाईट बॉल समांतर हात व्हाईट बॉलचा इशारा. आणखीन एक धाव मिळेल. धाव संख्या जाऊन पोहोचले तब्बल 37च्या घरामध्ये. उर्वरित 10 धावांची गरज असणार आहे. जबरदस्त आक्रमण पाहायला मिळाले अक्षय डफळे यांच्या बॅट मधून जिथे संतोष डबडे यांची अनुपस्थिती असताना मात्र खूप चांगला खेळ राहिलाय. परंतु पुन्हा एकदा शरद अगेन्स्ट. यावेळी आणखीन एक उडवलाय. बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. अक्षय डफळे नावाचं वादळ आक्रमणाची चर्चा मैदानाच्या आतमध्ये दाखवताना अगदी आपण थोडस मगाशी चर्चा केली. रोहित पाटील सर सांगत होते समोरच्या दिशेने सागर पाटील दादा त्याचबरोबर अक्षय डफळे चर्चा करत होते. ह्याहून ही वेगळी चर्चा सध्या मैदानाच्या आतमध्ये करत असताना फलंदाज अक्षय डफळे आक्रमण चर्चेत यावं लागेल आणि ही चर्चा आहे जबरदस्त. यावेळी देखील बॉल उडवलाय. फटका हवेमध्ये. पहा यावेळी पहा दुसरी धाव मिळेल आणि अक्षय डफळे यांच्यासाठी संधी परंतु फलंदाज इथे होतील रनआउटच्या स्वरूपात बाद. दोन धावेच्या मदतीने धावसंख्या 45 आणि उर्वरित 2 धावांची गरज आहे. चला स्पीडअप घ्या. सहा बॉल 2 धावांची गरज. बॉलर निघालेत किरण काटेकर ऑन स्ट्राइक. या फटक्याने मॅच होते फिनिश. MS धोनी स्टाईल फटका अगदी जबरदस्त. इथे विजयी संघटन लागेल आहे गोटेवाडी टीम. हार्दिक अभिनंदन असेल टीम गोटेवाडी. हार्डलक बॅडलक मानावं लागेल जिंती संघ. चला टॉस साठी या लव स्टार टीम त्याचबरोबर गोटेवाडी टीम. चला कर्णधार टॉस साठी या. लगेचच आपली मॅच आहे. गोटेवाडी विपक्ष लव स्टार अर्थात संतोष शेवाळे सुजित शेवाळे अगेन्स्ट मात्र